आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वहिनी मला पण नाश्ता द्या, निघायचे मला पटकन। आजी अजून हवा असेल तर सांगा मला। हा तू तू चिडू नकोस, मी बोलतो, थांब। आई ते आम्हाला नाश्ता काय म्हणालस? ऐकू नाही आलं। आम्हाला पण नाश्ता हवा होता। वीणा आहे ना, सांग तिला। नाही, त्या कशा देतील ना आम्हाला नाश्ता, त्यांना कसा मागू मी? हे घ्या, हे घ्या। आई नाश्ता तुम्हाला आत्ता देऊ की नंतर? अगं नाही, यांची का? कशाला? म्हणजे काय बोलताय? काय बोलतोय त्यांनी त्यांची तिसरी बाजू क्लिअर केली आहे ना। बरोबर, ठीक आहे, तुला द्यावंसं वाटत असेल तर दे, मी आपलं हे हिशोबात लिहून ठेवतो। 3 जणांचे पोहे, आई बाबा आजी, 15 गुणिले 3 45, आज वार, तारीख काय करताय तुम्ही? जा, तुला चहा घेऊन जा, पटकन जा, तुला नाही कळणार। अच्छा, मला सांगा, आपण घरी चाललोय, काका काकूंना का नाही सांगितलं? ते असंच म्हणजे आई बाबांना जरा सरप्राईज। आमच्याकडे रक्षाबंधनाचा कार्यक्रम घरगुतीच असतो, पण जरा मोठा कार्यक्रम असतो, खूप मजा येते। तुला माहितीये का जिंक्स, आम्हाला तर 3 भावांकडून ओवाळणी मिळते। तुम्ही 6 भावंड असली मग काय झालं? आमच्याकडे आम्ही 3 जण जरी असलो ना तरी रक्षाबंधन आणि भाऊबीज दणक्यातच साजरी केलं जातं। हा, आता यावर्षी ताई नुकतीच सासरी गेलीये, मग कदाचित नाही होणार यावर्षी, पण भाई साहेब पुढच्या वर्षी बघाच तुम्ही आमच्याकडचं रक्षाबंधन। नाही म्हणजे होत असेल तुमच्याकडे दणक्यात साजरा रक्षाबंधन, पण कसं आहे, आता तू आमच्या घरी आमचं रक्षाबंधन बघायला येतोस, त्यामुळे हे बघितल्यानंतर तुला तुमच्याकडचं रक्षाबंधन फुसकच वाटेल। हो का? बरं बरं बरं, आपण बघूयाच कोणाचा भारी आहे त्याचा। बघूया बघूया। पिंकी, काय रे, काय झालं? अगं बाई, होय की आज रक्षाबंधन आहे नाही का? पण यांकी कसलं भारी रे, म्हणजे तुम्ही अशी 6 भावंड ना, मजा येत असेल नाही रक्षाबंधनला? यांकी मला कळतंय रे का आज असं परक्यासारखं त्या घरात जाणं तुला त्रास होतो ना, पण आता काय करल, जावं तर लागलच ना। पण नाही म्हणून कसं चालेल वेंकी? मला मान्य आहे का आपण ते घर सोडून आलो, पण ते घर तर आपलंच आहे ना। हा, बघ आता संतोष दादावर तुझा राग आहे, मान्य आहे मला, पण तुला माहितीये का वेंकी, आज जाणीताई येईल, भावनाताई येईल, सगळे असणार, त्या दोघींना तू नाही दिसला तर त्यांना किती वाईट वाटेल। हा, संतोष दादांसाठी राहू दे, पण बहिणींसाठी तरी आपल्याला जायला लागेल ना। जाऊ आई,
आई तुम्ही अचानक अगं तुम्ही तर मला सांगणार होता ना की अगं आई तुला सरप्राईज द्यायला आलो. का काय झालं? आई अगं आम्ही आत यायचंय ना. नाही म्हणजे तसं नाही तुम्ही कळवलं का नाही मला. अगं ऐक ना चल गं, नको ना ये. गं. ये ना. जरा थांब. आई हा असा दोरखंड का बांधलाय मध्ये? आई आई काय झालंय? तू ठीक आहेस ना? घरात काय चाललंय हे सगळं? अरे वा आलात तुम्ही. या 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 वीणा पाहुणे आले ग. आज रक्षाबंधन आहे म्हटल्यावर येणारच ना. ओवाळणीची वसुली करायला. काय बोलताय? दादा त्याची काळजी करू नकोस. हा सगळा काय प्रकार आहे ना ते सांग आधी. हा प्रकार म्हणजे हा दोरखंड. हम्म. ए, आई हे सगळं खरं आहे का? दादा काय बोलतोय? हा तू बोल ना, काहीतरी सांग ना ग. आई अगं तुम्हा दोघींना काही कळू नये म्हणून तर काल मी म्हणत होते की तुम आमच्या घरी रक्षाबंधन करूयात. हो ना. खरंच हे सगळं सिंचनाताईमुळे झालं. म्हणजे मी काय खोटं बोलतोय. अरे तुझ्या बहिणीचीच तर आयडिया होती ही. हा हे नंतर आम्ही सगळ्यांनी याला सपोर्ट केला, पण नंतर आम्हालाही कळलं की हे करणंच भल्याचं आहे. तशी बाकी तुझी बहीण हुशार आहे. संतोष उगाच काहीतरी बोलू नकोस. सगळ्यांचं हेच मत नव्हतं. हा म्हणजे आई तुझं नव्हतं, बाकी सगळ्यांचं तर होतच ना. आईचं नव्हतं. देवा हे काय होऊन बसलंय? आई बाबांना याचा किती त्रास झाला असेल. आम्ही घरात नाही आहोत हे बघून संतोष दादा आणि सिंचना वहिनीने फार चुकीचं केलं. लक्ष्मी निवास लक्ष्मी